एके दिवशी आपलं सासर सोडून मीना आपल्या मोठ्या भावाकडे आली. मोठ्या भावाच्या अनुभवी नजरेला सर्व काही समजलं होतं. मोठ्या भावाने रागीट नजरेने पाहिलं तेव्हा मीना घाबरून गेली. कितीतरी दिवसांनी मनात साचलेलं ती बोलत होती खरी, पण घाबरतच बोलत होती. भावाच्या नजरेला नजर मिळून बोलण्याचे धाडस घरामध्ये कुणाचेच नव्हतं. काय म्हणालीस तू? मोठ्या दादाने गंभीरतेने विचारले. सांगितलंस की आत्ताच, मीना अडखळत म्हणाली. काही हरकत नाही, मोठ्या दादाने शांतपणे सांगितलं. परत दुसऱ्यांदा सांगताना अर्थ बदलू शकतो. मला सौरभशी लग्न करायचे आहे. हा सौरभ तोच आहे ना जो काही दिवसापूर्वी इथे आला होता? हो दादा, तो बंगाली आहे ना? आणि आपण म्हणजे त्यात तू पण आलीस. शुद्ध शाकाहारी आहोत हो ना? आणि तो बंगाली आहे तो नक्कीच मांस मच्छी खात असणार. हो, मीनाने मान हलवली. मोठ्या दादाने ओरडून सांगितले. हे लग्न होऊ शकत नाही. का दादा? मीनाने साहस एकवटून विचारलं. का काय? दिसत नाही तुला? दोन टोक आहात तुम्ही, एक उत्तर तर एक दक्षिण, एक पूर्व तर एक पश्चिम. कसा मेळ बसणार? मोठ्या भावाने खवळून विचारलं. कसं राहू शकणार त्या वातावरणात तू? परंतु आम्ही दोघांनी एकमेकांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमची मनं जुळली आहेत, तेवढे पुरेसे नाही का? मीनाने उत्तर दिले. अच्छा, तर तू एवढी मोठी झाली आहेस की स्वतःचे निर्णय स्वतः घेणार आहेस? तू स्वतःला विश्वसुंदरी समजायला लागली आहेस वाटतंय. स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहेस, जे मनाला येईल ते करणार, मोठ्या दादाने नाराजीने म्हटलं. मीना गप्प बसून राहिली, कारण तिने विचार केला, आता जर काही उत्तर दिलं तर दादा अजून भडकतील. एकदा त्यांचा टेप एकदा चालू झाला की तो थांबतच नाही. मीना काहीच उत्तर देत नव्हती. त्यामुळे दादाने विचारले की जर मी लग्नाला परवानगी नाही दिली तर आम्ही कोर्टात जाऊन लग्न करू, मीना म्हणाली. शब्बास मुली, दादाने टाळे वाजवत म्हटले. तू तर माझी इज्जत राखलीस. जर मी लग्नाला होकार दिला तर लोक मला हजारो प्रश्न विचारतील. मी उत्तर देऊन देऊन थकून जाईल. मीनाला तर विश्वासच होईना की दादा नेमकं लग्नासाठी समर्थन करत आहेत का खोचक बोलत आहेत. दादा तर अचानक कुठला पण निर्णय देऊ शकतात. मीना द्विधा मनस्थितीत पडली. काय झालं, गप्प का बसलीस? दादाने खवळून विचारले. मीना घाबरत म्हणाली. दादा, तुम्ही नाराज झाले आहात का? नाराज होण्यासारखे आहे हे, पण तू नीट विचार करून निर्णय घेतला आहेस ना? दादाने म्हटलं. तुला नंतर पश्चाताप तर होणार नाही ना तुला? नाही दादा, मीनाने म्हटलं. ठीक आहे मीना, एवढे छोटंसं उत्तर देत आहेस तर जा आणि कोर्टामध्ये जाऊन लग्न करा. मी तुम्हा दोघांना आशीर्वाद देईन. दादाने पण आपला निर्णय सांगितला. दादाने परवानगी दिल्यानंतर तिला समाधान वाटले खरे, परंतु काही आनंद झाला नाही, कारण तिला इतर मुलींसारखंच नवरी होऊन या घरातून नटून थटून सजून जायचं होतं. नव्या नवरीचा साज शृंगार करून सासरी तिची पाठवणी व्हावी अशी तिच्या मनात अभिलाषा होती. कोर्टात लग्न करून सासरी जायचं म्हणजे असं झालं की एका ठेशनने तिकीट काढून दुसऱ्या ठेशनवर गेल्यासारखी. तिच्या सगळ्या स्वप्नाचा चुराडा झाला. तिचे मोठा दादा 7 बहीण भावात सर्वात मोठे होते. आई वडील गेल्यानंतर सर्व जबाबदारी मोठ्या दादाच्या खांद्यावर आली होती. 2 भावांचे लग्न वडील असताना झाले होते आणि 2 बहिणीचे लग्न ठरले होते. हे सर्व कामे मोठ्या दादानेच केली होती. यामुळे त्यांची खूप स्तुती पण झाली होती. त्यानंतर 3ऱ्या बहिणीचे पण वेळेला लग्न केले होते आणि त्यानंतर मात्र दादाची पत्नी वारली होती. त्यांना स्वतःचे काही मुलबाळ नव्हते. आता त्यांची एकच बहीण लग्नाची राहिली होती, ती म्हणजे मीना. 10 वर्षांनी लहान होती मीना. त्यामुळे त्या दोघांमध्ये बहीण भावाचे नाही तर वडील व मुलीचे नाते निर्माण झाले होते. घरामध्ये दोघेच असत, कारण की बाकीच्या 3 बहिणीचे लग्न झाले होते आणि 2 भाव आपल्या आपल्या नोकरीत दुसऱ्या शहरात राहत होते. मीना मोठ्या दादाचे जेवढे खवळून घेत होती तेवढेच ती त्यांच्या डोक्यावर पण बसरली होती. कोर्टात लग्न केल्यामुळे मीना धूमधडाक्यात लग्न करण्यापासून वंचित राहिली होती आणि सौरभच्या घरच्यांना पण वाटत होते की त्यांना फसवले गेले आहे. बिना हुंड्याची सून घरात आल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची नाराजी दिसत असे. सौरभ त्याच्या कमाईवरच घर चालवत होता, त्यामुळे मीनाला बोलण्याचे धाडस त्यांच्यात कधी झाले नाही.
इकडे मोठ्या दादाला एका परिचित व्यक्तीने विचारले, हे असे लग्न तुम्ही कसं काय स्वीकार केले? आपण उत्तर भारताचे, तर ते कुठले कोण बंगाली? मोठ्या दादाने सुद्धा त्यांना अतिशय चतुरपणे सांगितले की माझ्या सहमतीचा किंवा परवानगीचा विषय येतच नाही, कारण त्या दोघांनी आपल्या मर्जीने कोर्टामध्ये लग्न केले. तर मग मी काय करू शकतो? परंतु तुम्हाला मात्र लग्नाचे जेवण न मिळण्याचे दुःख नक्की झालं असेल. दादाने असे म्हणताच ती व्यक्ती थोडीशी लज्जित झाली आणि म्हणाली, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता, परंतु त्यांचं कसं जमणार याची मला काळजी वाटते, कारण त्या दोघांची सांस्कृतिक पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी आहे ना. तेव्हा दादा म्हणाले, सांस्कृतिक पार्श्वभूमी का असेना, परंतु सर्वांचे संस्कार तर भारतीयच आहेत ना. आणि परत सगळे विद्वान लोक म्हणतात, त्यात तुम्ही पण येता बरं का, की लग्नाच्या जोड्या स्वर्गातच बांधलेल्या असतात. मोठे दादा हसत हसत पुढे म्हणाले, तुम्ही आणि मी काय करू शकतो सांगा? एवढे ऐकून त्या सज्जन माणसाचे तोंडच बंद झाले. मीनाने हिंदीमध्ये MA BEd पण केले होते. तिने अगोदर शाळेमध्ये व त्यानंतर एका चांगल्या कॉलेजमध्ये व्याख्याता पदावर काम पण केले होते. सौरभ दुसऱ्या कॉलेजमध्ये वरिष्ठ व्याख्याता होता, त्यामुळे त्यांचे नेहमी भेटणे होत असे. त्यामुळे एकमेकांबद्दल आकर्षण वाढले. त्याचं रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. दोन्ही कुटुंबाच्या विभिन्न संस्कृतीचा पण दादांना अंदाज होता, परंतु कुठल्याही झंझटीशिवाय लग्न व्हावे, बाकी पुढचे पुढे बघू या आशेने त्यांनी लग्नाला परवानगी दिली होती. परंतु सौरभच्या घरचे मात्र काही सहकार्य करत नव्हते. जसं काही त्या लोकांनी असहकार्य आंदोलनच पुकारलं होतं. लग्नाला जवळजवळ 7 महिने झाले होते आणि वरून तरी सगळ्यांचे जीवन व्यवस्थित चालू होते. एके दिवशी रात्रीचे 11 वाजले होते. मोठे दादा रात्री टीव्हीवर एक कौटुंबिक मालिका बघत होते. तेवढ्या दारावरची बेल वाजली. शिवाय दरवाजावर कुणीतरी हाताने धाडधाड वाजवत होतं. मोठे दादा घाबरले. त्यांना वाटलं की कोणी चोर वगैरे आला की काय. ते हळूच दरवाजापाशी आले. दरवाजाच्या होलमधून बाहेर पाहिले, परंतु अंधारामुळे काही दिसत नव्हते. ते जोरात ओरडले, कोण आहे? तेवढ्यात गुळमुळीत आवाज आला की मी आहे, दरवाजा उघडा. आवाज तर ओळखीचा वाटत होता, परंतु धोका पण असू शकतो हा विचार करून त्यांनी कडक शब्दात विचारलं, कोण आहे? मी ना. असं वाटलं की आवाजात तर काही जीवच नाही. मोठ्या दादाने झटकन दरवाजा उघडला. मीना हातात मोठी सुटकेस घेऊन दरवाजात उभी होती. पहिल्यांदा तर सिनेमातल्या हिरोईनसारखं मोठ्या दादाच्या गळ्यात पडून रडू लागली आणि सरळ आपल्या रूममध्ये निघून गेली. दादा काहीच बोलले नाहीत. त्यांनी गंभीरपणे विचार केला की सकाळ झाल्यावर विचारावे, आता तिला शांत होऊ द्यावे. एवढे लगेच काही विचारण्याची गरज नाही. सकाळी मोठे दादा पेपर वाचत होते. मीना त्यांच्यासमोर जाऊन बेचैन होऊन बसली. पाण्याचे ग्लास प्लेट्स इकडे तिकडे करत विचार करू लागले की असले कसले हे मोठे दादा, माझी काही काळजीच नाही. शेवटी तिचा वाट पाहण्याचा संयम संपला. तिने दादाच्या हातातील पेपर हिसकावून घेत म्हणाली, विचारणार नाही का मी इथे का आले आहे ते? खोडकरपणे हसत दादा म्हणाले, विचारायची काय गरज आहे? पती पत्नीमध्ये तर तक्रारी होतच असतात. होईल सर्व काही ठीक. मीना संतापाने म्हणाली, ही तक्रार नाहीये दादा, मी ते घर कायमचं सोडून आले आहे. दादाने हसत हसत म्हटले, शाब्बास मुली, हे तू खूप चांगलं केलंस. या घरात तुझी खूप कमी जाणवत होती. आज वांग्याचे भरीत बनव, खूप दिवस झाले खाऊन. तुम्हाला ही चेष्टा वाटते का दादा? मीनाने खूप रागात म्हटले. तेव्हा दादा गंभीरपणे म्हणाले, जीवनातले असले निर्णय कधीच चेष्टेचे नसतात. तू स्वतः लग्नाचा निर्णय घेतला होतास, मी तो मान्य केला. आता परत तू स्वतःच ते घर सोडून इथे कायम राहण्याचा निर्णय घेतला आहेस, तो पण मी मान्य केला. तू काळजी करू नकोस, तुला इथे काही कष्ट पडणार नाही. मला तर हे चांगलंच वाटत आहे. दादाने एकदाही विचारलं नाही की भांडण का झाले आहे. मीनाला तर हे सर्व सांगायचे होते. कुठपर्यंत ती तरी गप्पा बसणार. अचानक ती हमसून रडत म्हणू लागली, दादा, त्या लोकांना घरात सून नको होती, तर एक हक्काची नोकरानी पाहिजे होती, जी दिवसभर त्यांच्यासाठी राबेल. परंतु कुणालाच माझी पर्वा नाही, कुणालाच माझं काही देणं घेणं नाही. दादाने मुद्दाम
अजाणते असल्यासारखे सांगितले. नसतंच कुणालाही काही मतलब नसतं. परंतु तू कामाला जातेस ना अजून? हो, मी अजून कामाला जाते, परंतु मी गेल्यानंतर कोणीही राहिलेलं काम करत नाही. सगळे हातावर हात ठेवून बसून राहतात. मग तू ती नोकरी सोडून दे. दादाने सल्ला दिला. पैसे मिळवून आणते ना मी, त्यांना मी पैसे कमवलेले पण पाहिजे आहे हे. मीना तडक बोलली. मग सौरभचे काय म्हणणे आहे यावर? तो अगोदर माझ्या बाजूने बोलत तरी होता, परंतु आता आई वडील व बहीण यांच्या दबावाखाली येऊन त्याने माझ्या बाजूने बोलण्याचे सोडून दिले आहे. उलट मलाच म्हणतो की तू माझ्या कुटुंबामध्ये मिळून मिसळून राहत नाहीस. तुम्ही सांगा दादा, मला काही इज्जत नाही काय? माझी काही स्वतःची स्वतंत्र ओळख नाहीच का? मला माझ्यासाठी जगायचं काही अधिकार नाही का? एका दमात मीना हे सगळं बोलून गेली. गंभीरतेने विचार करून मोठे दादा म्हणाले, हे मात्र सगळं बरोबर आहे. जर माणूस आपलं अस्तित्वच विसरून गेलं तर त्याच्या शिकण्याचा काय उपयोग? तुझ्याबरोबर खूप अन्याय झालेला आहे. बरं झालं तू ते घर कायमचं सोडून आलीस. मीनाला समजतच नव्हते की दादा टोमणे मारत आहेत की तिचे समर्थन करत आहेस. ते नेहमीच असे डबल बोलतात. त्यांना समजणे खूप मुश्किल आहे. काय करू मी आता दादा? मीनाने व्याकुळतेने विचारले. आता काय करणार आहेस? आता इथे आरामात राहा आणि सुखात राहा. कामाला जाणे काही बंद करू नकोस. खाली डोकं सैतानाचे घर असतं. दादाने तिला समजावून सांगितलं आणि थोडंसं हसून म्हणाले, आता मला काही नाश्ता-बिष्ट मिळेल का? मीनाच्या चेहऱ्यावरचा तणाव जाऊन ती हसली. मनात म्हणाली, मोठे दादा कधीच बदलणार नाहीत. तिला येऊन 7 दिवस झाले होते, परंतु तिच्या चेहऱ्यावरची चिंता काही जात नव्हती. मोठ्या दादांनी दिलेल्या समर्थन व आश्रयामुळे तिला खूप बरे वाटले होते. इकडे येणे अगोदर तिला तर वाटत होतं की आता दादा खूप रागवतील, फटकारतील, तिला वाईट साईड बोलून टोमणे मारतील, परंतु असं काही झालं नव्हतं. मोठ्या दादाशिवाय तिला समजून घेणार होतं तरी कोण? काय झालं? खूप त्रासात दिसतेस. नाही, काही नाही दादा. असं कसं काहीतरी आहे? दादा, तुम्ही तिकडे सासरी कळवा की मी इथे खूप आरामात राहत आहे म्हणून. दादा म्हणले, मी असं का सांगू? मला तर असं वाटते की तुझ्या मनात अजून सौरभसाठी जागा आहे आणि त्यामुळेच तू चिंतेत आहेस. मीना झिडकारात म्हणाली, नाही, मला त्यांची काही पर्वा नाही. त्यांना तरी कुठे माझी पर्वा आहे. मोठे दादा हसत म्हणाले, म्हणून तर सांगतोय, आता एकदा ते घर कायमचे सोडून आले आहेस तरी पण अजून मनाने त्याच घरात अडखळत आहेस. मीनाच्याही लक्षात आले आणि ती गप्प बसली. रविवारचा दिवस होता, त्यामुळे सर्व काम निवांत चालले होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दादाने दरवाजा उघडला. तू? दादाने विस्मयतेने विचारले. इथे कशाला आला आहेस? मीनाला भेटायला आलो आहे, सौरभ म्हणाला. पण मीनाला तुला भेटण्याची इच्छा नाही, असे म्हणून दादाने दरवाजा बंद करण्याचा नाकाम प्रयत्न केला. सौरभ अतिशय नम्रपणे म्हणाला, दादासाहेब, मी तुमच्याशी तर बोलू शकतो ना? का तुम्ही पण माझ्याशी बोलणार नाहीत? मोठ्या दादाने विचार करून सांगितलं, हो, तू माझ्याशी तर बोलू शकतोस, परंतु लक्षात ठेव, मला मूर्ख समजायची चूक करू नकोस. सौरभने त्यांना वाकून नमस्कार करत म्हटले, असे कधी होईल का? दादा म्हणाले, ठीक आहे, आत ये. मीनाने सौरभला पाहिल्यानंतर ती बाहेर आली व सौरभजवळ जाऊ लागली. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा मोठे दादा मीनाला खवळले, मीना, तू आत जा, तुझे इथे काहीच काम नाही. मीना नाराजीने आत गेली व तिने चहा करून आणला. दादाने तिच्या हातातील कप घेऊन सौरभला दिला. मीनाला आता जायला सांगितले. तू इथे कशाला आला आहेस? अतिशय कडक शब्दात दादाने सौरभला विचारले. मी मीनाला न्यायला आलो आहे. ती तुझ्याबरोबर येणार नाही. ती तुमचे घर कायमचे सोडून आलेले आहे. ती इथे छान आरामात राहत आहे. तिला इथं अजिबात त्रास नाही. दादाने असे बोलणे ऐकून सौरभ व्याकुळतेने म्हणाला, खरं तर आमच्यात काही गैरसमज झाले आहेत. मी ते गैरसमज दूर करायला आलेलो आहे. कसले गैरसमज? दादा संतापाने म्हणाले, तुम्ही तिला तिकडे घरात नोकरानीसारखे वागवता. तुम्ही तिला बाहेर नोकरीसाठी पाठवता. तेव्हा तुमचे व घरातल्या सर्वांचे कर्तव्य नाही का की तिच्या कामात हातभार लावावा म्हणून? मी तिला हे समजायला आलो आहे की इथून पुढे असे काही होणार नाही.
फक्त तिने माझ्या आईवडिलांबरोबर थोडेसे इज्जतीने वागावे. तुझे म्हणणे आहे की माझी बहीण आगाव आहे? सर्व चूक तिचीच आहे? स्वतःला वाचवण्यासाठी सौरभ लगेच म्हणाला, नाही, मी असे म्हणत नाही, परंतु फक्त थोडंसं त्यांना मानाने वागवावे. शेवटी ते माझे आईवडील आहेत. हे बघ सौरभ, तू सुद्धा बाहेर नोकरीला जातोस, मग तू लगेच नोकरीवरून आलास की घरात कामाला लागतोस का? घरात झाडू पोछा करत बसतो की लगेच जेवण बनवायला जातोस? तू कामावरून आल्यावर राजासारखं बसून चहा नाश्त्याची ऑर्डर देत असशील ना? सौरभकडे उत्तर देण्यासाठी शब्द नव्हते. त्याची जीभ अडखळली. अरे सौरभ, कामावरून आलेल्या मुलीकडून लगेच तुमची अपेक्षा असते की तिने घरात आले की लगेच कामाला लागावं आणि शिवाय सर्वांना सन्मानाने वागवावं. असे वागून तुम्ही एका सुशिक्षित मुलीवर खूप मोठा अन्याय केलेला आहे. तेव्हा सौरभ म्हणाला, दादा, तुम्ही समजून घेत नाही आहात. ती कुठल्याच प्रकारे माझ्या कुटुंबाबरोबर जुळून घ्यायला तयार नाही. ती त्यांच्याशी हसून खेळत वागत नाही. अच्छा, तर तू मीनाला व मीनाने तुला समजून घेण्यात चूकच केली आहे म्हणायचे. हे लग्न तुम्ही भावनेच्या भरात घाईघाईत केले आहे. मग लग्न करून तुमची चूकच झाली आहे, कठोर स्वरात दादा म्हणाले. तेव्हा सौरभ म्हणाला, नाही, असं तर काही नव्हतं. आम्ही तर या विषयावर खूप वेळा बोललो होतं. अरे सौरभ, खरी जिंदगी संसारातील कल्पनेच्या जिंदगीपेक्षा खूप वेगळी असते. आता तुम्हाला कळून चुकले आहे की हे लग्न एक चूक होती, तर आता कशाला इथे आला आहेस? मी तिला समजून सांगायला आलो आहे. चला तर मग. अजूनही तुझ्या मनात तिच्याबद्दल थोडीशी जागा आहे, दादा उत्सुकतेने हसून म्हणाले. सौरभने मान खाली घातली. दादा म्हणाले, हे बघ सौरभ, मीना आता तुला भेटणार नाही व तुझ्याबरोबर येणारही नाही. तू इथून जाऊ शकतोस. सौरभ म्हणाला, दादा, मी मीनाला भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आम्हा पती पत्नीच्या मध्ये तुम्ही कशाला येता? मला एक संधी तर द्या. कसली पत्नी आणि कसला पती? दादा मुद्दाम मोठ्या स्वरात कडवट शब्दात म्हणाले, जेणेकरून मीनाला पण ऐकू जाईल. मीना तुझे घर सोडून कायमचे इथे राहायला आली आहे. जरा चांगले लक्षात ठेव. हे सर्व ऐकून मीनाच्या काळजात कसं तरी होत होतं. तिला ही अपेक्षा नव्हती की दादा सौरभचा इतका अपमान करतील म्हणून. का तिला सौरभवर इतकी कीव येत होती? मी तिला भेटूनच जाणार असे म्हणून सौरभ मीनाकडे जायला निघाला. मोठे दादा त्याला खवळले. मी तर इतका दुष्ट नाही की तुला घराच्या बाहेर फेकून देईल, परंतु मी तुला मीनाशी भेटण्याची परवानगी कधीच देणार नाही. पलीकडची खोली रिकामी आहे. तुझी जेवढी मर्जी तितके दिवस तिथे राहा, पण मीनाला भेटण्याचा प्रयत्न करू नको. सौरभ लाचारीने खोलीत गेला. मीना थोड्या वेळात बाहेर आली. तिचा चेहरा त्रासिक दिसत होता. दादाने कडूर शब्दात तिला सांगितले की मी सौरभला खवळलं आहे. जर तुला तुझी आणि माझी सुद्धा इज्जत प्रिय असेल तर त्याच्याशी बोलायला जाऊ नकोस. आता तू कायमचेच इथे राहा. तो त्या खोलीत आहे. नोकराच्या हातून त्याला चहा व नाश्ता पाठवून दे. त्याला बाहेर बोलू नकोस. मला त्याचे तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही. 2 दिवस दादा अगदी त्यांच्यामध्ये भिंत बनवून थांबले होते. दोन्ही रूमच्या मध्ये ते खुर्ची टाकून बसलेले असायचे. त्यांनी ऑफिसमधून पण सुट्टी घेतली होती. त्यांना मीनावर पूर्ण विश्वास होता की ती सौरभशी बोलणार नाही. ते सौरभवर पहारा ठेवण्यासाठी थांबले होते. त्यांना वाटले होते की सौरभ कंटाळून निघून जाईल. मोठे दादा आपल्या कूटनीतीवरती हसत होते, कारण त्यांना माहीत होतं की या लग्नामध्ये अगोदरपासूनच काही दम नाही. परंतु या पागल लोकांना कोण समजावू शकत होतं का? 3 दिवस होऊन गेले होते. मोठे दादा अचानक खडबडून जागे झाले. न जाणे त्यांना केव्हा डोळा लागला होता. दिवस उजाडला होता. पेपरवाला पेपर टाकून निघून गेला होता. वेगळीच शांतता वाटत होती. मीना, मोठ्या दादाने हाक मारली. अगं, चहा मिळेल का? त्यांनी मीनाच्या खोलीत डोकावून पाहिलं तर खोलीत कोणीच नव्हतं. तिची सुटकेस पण नव्हती खोलीत. सौरभ पण गायब होता. न जाणे कुठे गेला होता. आणि मोठे दादा हसू लागले. शेवटी त्यांची युक्ती कामाला आली होती. पुढच्या वर्षी मीना तिच्या कडेवर आपल्या बाळाला घेऊन मोठ्या दादाकडे आली. सौरभ सोबत होता. मोठे दादा खळखळून हसत होते. ते म्हणाले, आता तुम्ही दोघे त्या चेकचे खरे हकदार आहात, जो मी तुमच्या लग्नासाठी ठेवला होता.
आता बाळ पण आहे तर अजून चेक बरोबर बोनस पण देतो आणि आता अपेक्षा करतो की तुम्ही दोघं एकमेकांसोबत कायम राहाल। दोघांचीही लाजून हसत आपली मान खाली घातली। तर मित्रांनो, कशी वाटली कहाणी? आवडली असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।